नमस्कार. बुकवाईज विथ अनिलमध्ये आपलं स्वागत आहे. कधी विचार केलाय का की जगातील सर्वात सुंदर आणि शक्तिशाली राणी क्लिओपात्रा हिच्याकडे सौंदर्यासोबतच अशी कोणती शक्ती होती ज्यामुळे जगातील मोठे योद्धे तिच्यासमोर झुकले? निमिष सोनार यांची क्लिओपात्रा आणि ब्लडस्टोन ही कादंबरी एका अशाच प्राचीन शक्तीबद्दल आहे. एक असा मौल्यवान दगड ज्याला मिळवण्यासाठी हजारो वर्षांपासून रक्त सांडलं जातंय. अगदी. हा दगड केवळ दागिना नव्हता, तर ते अमरत्वाचं आणि काळ्या जादूचं प्रवेशद्वार होतं. चला तर मग उघडूया इतिहासात गाडल्या गेलेला या भयान रहस्याचा पहिला अध्याय. आणि आज आपण निमिष सोनार यांच्या याच विलक्षण कादंबरीच्या जगात शिरणार आहोत. हो, म्हणजे ही ऐतिहासिक क्लिओपात्रा नाही, तर एका पूर्णपणे वेगळ्या, काल्पनिक आणि जादुई विश्वातली क्लिओपात्रा आहे. तर आज आपण कथेची सुरुवात, तिचं पात्र आणि तिची जी धोकादायक मोहीम आहे त्यावर लक्ष केंद्रित करणार आहोत. बरोबर. ही कादंबरी आपल्याला इतिहासाच्या पुस्तकातल्या क्लिओपात्रापेक्षा खूपच वेगळी ओळख करून देते. म्हणजे इथे ती फक्त एक राणी नाहीये, नाही. ती एका मोठ्या रहस्याचा भाग आहे. अगदी. चला तर मग सुरुवात करूया कथेच्या पार्श्वभूमीपासून. तर ही कथा घडते मेडिटेरेनियन समुद्रात रोमोग्रिप्टस नावाच्या एका रहस्यमयी बेटावर. हो. आणि या राज्याबद्दल एक खूपच वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. इथे परंपरेनुसार फक्त स्त्रियाच सिंहासनावर बसू शकतात. हे खूपच आकर्षक आहे, नाही का? हो. आणि हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे लेखकाने ही जी मातृसत्ताक पार्श्वभूमी निवडली आहे ना, ती क्लिओपात्राच्या पात्राला एका वेगळ्याच चौकटीत बसवते. कसं काय? म्हणजे बघा, सामान्य कथांमध्ये कसं असतं की राजकन्येला स्वतःला सिद्ध करण्यासाठी पुरुषांच्या जगात लढावं लागतं. पण इथे तसं नाहीये. अच्छा. तिच्यावर आधीच शक्तिशाली स्त्रियांच्या वारसाचं ओझं आहे. तिची आई राणी इस्मेराल्डा, ती स्वतः एक खूप सक्षम शासक आहे. त्यामुळे क्लिओपात्रासमोर आव्हान हे नाही की ती एका पुरुषापेक्षा चांगली आहे की नाही. तर आव्हान हे आहे की ती तिच्या आईच्या आणि पूर्वजांच्या परंपरेला कशी पुढे नेते. अगदी बरोबर. हे तिच्या व्यक्तिरेखेला एक वेगळीच खोली देतं. म्हणजे तिला ती परंपरा जपायची आहे. आणि ह्याच वातावरणात क्लिओपात्रा वाढते. तिच्याबद्दलचं वर्णनही खूप खास आहे. म्हणजे ती केवळ सुंदर नाही, तर बुद्धिमान, धैर्यशील आणि निसर्गावर प्रेम करणारी आहे. हो. असं म्हटलंय की जंगलातील प्राणी आणि झाडं तिच्या उपस्थितीत स्तब्ध होतात. हे केवळ एक काव्यात्मक वर्णन आहे की यामागे काहीतरी मोठं दडलंय? मला वाटतं हे निव्वळ वर्णन नाही, ही एक प्रकारे पूर्वसूचना आहे. फोरशॅडोइंग. अच्छा. लेखकाने इथे क्लिओपात्राचा निसर्गाशी असलेला संबंध दाखवलाय आणि तिच्यातल्या सुप्त जादुई शक्तींकडे इशारा केलाय. म्हणजे जेव्हा प्राणी आणि वनस्पती तुमच्या अस्तित्वाने प्रभावित होतात तेव्हा ते सूचित करतं की तुमच्यात आणि निसर्गात एक खोलवरचं नातं आहे. बरोबर. आणि हेच पुढे जाऊन तिच्या जादुई प्रवासाचा पाया रचतं. ती केवळ एक राजकुमारी नाहीये, तर निसर्गाशी जोडलेली एक विशेष व्यक्ती आहे. आणि हीच विशेष राजकुमारी एके रात्री एका प्राचीन पुस्तकात ब्लडस्टोन नावाचा रत्नाबद्दल वाचते आणि इथूनच कथेला खरी गती मिळते. हो. तर हा ब्लडस्टोन नक्की आहे तरी काय? आपल्या माहितीनुसार ब्लडस्टोन हे फक्त एक रत्न नाहीये, ते अमरत्व आणि काळ्या जादूचं प्रतीक आहे. अमरत्व आणि काळी जादू. हो. आणि याचं वर्णन असं आहे की ते क्लिओपात्राला अस्वस्थ करतं, पण त्याचवेळी तिच्या साहसी मनाला आकर्षितही करतं. ही दुहेरी भावना खूप महत्वाची आहे. म्हणजे एका बाजूला धोका आहे आणि दुसऱ्या बाजूला अफाट शक्तीचं आकर्षण आहे. आणि क्लिओपात्रासारख्या महत्वाकांक्षी पात्रासाठी हे आकर्षण टाळणं जवळजवळ अशक्य आहे. आणि ती टाळतही नाही. ती थेट चंद्र नावाच्या एका अज्ञात बेटावर जाण्याचा निर्णय घेते. हे थोडं धाडसी नाही का वाटत? म्हणजे फक्त एका पुस्तकात वाचून एवढा मोठा धोका पत्करणं आहेच. हे तिच्या अनुभवाच्या कमतरतेचं लक्षण म्हणता येईल, पण तिच्या साहसी वृत्तीचंही. दोन्हीचं मिश्रण आहे. हो. एकीकडे हा तिचा तरुणपणाचा उत्साह आहे, काहीतरी करून दाखवण्याची जिद्द, पण दुसरीकडे हे तिचं धैर्यही दाखवतं. ती गोष्टी घडण्याची वाट पाहणाऱ्यांपैकी नाही, तर स्वतः आपलं नशीब घडवणारी आहे. आणि तिचा हा निर्णयच तिला या कथेची नायिका बनवतो. बरोबर. ती लगेचच तिच्या विश्वासू सेविका मायराला सांगते आणि परवानगीसाठी आईकडे म्हणजे राणी इस्मेराल्डाकडे जाते. आणि राणी इस्मेराल्डाची प्रतिक्रिया? ती तर खूपच अनपेक्षित आहे. एक आई म्हणून तिने आपल्या मुलीला अशा धोकादायक मोहिमेवर जाण्यापासून रोखायला हवं होतं. साहजिक आहे. पण ती परवानगी देते. यामागे काय विचार असेल? राणी इस्मेराल्डा इथे केवळ एक आई नाही,
तर एक दूरदृष्टी असलेली शासक आहे. तिला माहीत आहे की सिंहासनावर बसण्यासाठी फक्त पुस्तकी ज्ञान पुरत नाही. प्रत्यक्ष अनुभव लागतो. हो, धोक्याचा सामना करण्याची क्षमता, नेतृत्व गुण हे सगळं आवश्यक आहे. ती या मोहिमेकडे क्लिओपात्राच्या परीक्षेच्या रूपात पाहते. म्हणजे ही एक कसोटी आहे तिच्यासाठी. बरोबर. तिला आपली मुलगी एक स्वतंत्र आणि सक्षम राणी बनावी असं वाटतं. म्हणून ती धोका माहीत असूनही तिला पाठवते. ही एका राणीने दुसऱ्या भावी राणीसाठी घेतलेली कठोर पण आवश्यक भूमिका आहे. आणि ती तिला फक्त परवानगीच देत नाही, तर संरक्षणासाठी एक सोनेरी बाजबंदही देते. या बाजबंदाचं काही विशेष महत्त्व आहे का? नक्कीच. तो बाजबंद म्हणजे फक्त एक दागिना नाही. ते शक्तीचं आणि आशीर्वादाचं प्रतीक आहे. अच्छा. प्राचीन कथांमध्ये अशा वस्तू नेहमीच नायकाला त्याच्या प्रवासात मदत करतात. हे तिच्या आईच्या संरक्षणाचं एक दृश्य रूप आहे, जे तिच्या सोबत राहील. आणि सोबत एक सल्लाही देते. हो, जो खूप महत्वाचा आहे. तुझं सौंदर्य आणि बुद्धी तुझी सर्वात मोठी शक्ती आहे, पण तुझं हृदय तुला मार्ग दाखवेल. म्हणजे बुद्धी आणि भावना यांचा समतोल. अगदी. आणि एक शेवटची सूचना. ती तिला त्रपको बेटावर झारू नावाच्या जादूगाराला भेटायला सांगते. म्हणजे राणीने तिच्या प्रवासाची थोडीफार तयारी आधीच करून ठेवली आहे. बरोबर. यावरून तिची दूरदृष्टी दिसते. तिला माहितीये की क्लिओपात्रा एकटी या सगळ्याला सामोरे जाऊ शकणार नाही. तिला योग्य मार्गदर्शनाची गरज लागेल. तर मग प्रवासाची सुरुवात होते. क्लिओपात्रा क्लिओडस नावाच्या एका नावाड्यासोबत एका लहान नावेतून निघते. समुद्राचा प्रवास सुरुवातीला शांत असतो. पण लवकरच वातावरण बदलतं. हो, दाट धुकं, विचित्र आवाज. लेखकाने इथे भीती आणि रहस्याचं वातावरण खूप चांगलं उभं केलं आहे. आणि हे वातावरण फक्त भीतीदायक नाही, तर ते या जगाच्या जादुई स्वरूपाची ओळख करून देतं. हा सामान्य समुद्र नाहीये. नाही, इथे काहीतरी गूढ आहे. हो, नावाडी क्लिओडस घाबरतो, जी एका सामान्य माणसाची स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. पण क्लिओपात्रा ठाम राहते. तिचा निश्चय इथे पुन्हा एकदा दिसून येतो. आणि मग त्या धुक्यातून एक विशाल सर्पासारखा प्राणी बाहेर येतो. मेडिटेरेनियनचा रक्षक. हो, ही एक सरळ सरळ धोक्याची सूचना आहे. तो तिला परत जाण्यास सांगतो, नाहीतर तिचा अंत अटल आहे अशी धमकी देतो. पण क्लिओपात्राची प्रतिक्रिया बघा. ती अजिबात घाबरत नाही. ती त्याला थेट उत्तर देते की मला ब्लडस्टोन हवा आहे आणि तुझ्या धमकीने माझा मार्ग बदलणार नाही. जबरदस्त. तिचं हे धैर्य त्या रक्षकालाही प्रभावित करतं. तो तिला पुढे जाऊ देतो, पण एक अतिशय महत्वाचा इशारा देतो. कोणता? प्रत्येक सावलीत कपट दडलेलं आहे. ही ओळ या कथेसाठी खूप खूप महत्वाची आहे. प्रत्येक सावलीत कपट. हे तर स्पष्टपणे धोक्याची पूर्वसूचना आहे. याचा अर्थ तिला दिसणारे धोके हे खरे धोके नाहीत. तर न दिसणारे धोके जास्त भयानक आहेत. आणि हा इशारा लगेचच खरा ठरू लागतो, नाही का? कारण यानंतर आपल्याला या जगातील 2 प्रमुख जादुई पंथांबद्दल माहिती मिळते. बरोबर. हा इशारा कथेला एका मोठ्या संघर्षाशी जोडतो. पहिला पंथ आहे उबुंटू, जो निसर्गाच्या चांगल्या शक्तींवर विश्वास ठेवतो. क्लिओपात्रा आणि तिची आई याच पंथाच्या आहेत. हो, ते निसर्गाशी एकरूप होऊन संरक्षणासाठी जादूचा वापर करतात. आणि दुसरा अर्थातच वाईट शक्तींचा पंथ, इन्कुबू. हे जंगलातील गडद आणि विनाशकारी शक्तींची पूजा करतात आणि सत्तेसाठी काळ्या जादूचा वापर करतात. म्हणजे इथे चांगल्या आणि वाईट शक्तींमधला संघर्ष स्पष्टपणे मांडला आहे. हो, पण हे फक्त चांगलं विरुद्ध वाईट असं नाही. हे 2 भिन्न विचारसरणींमधलं युद्ध आहे. एक निसर्गाचा आदर करणारी आणि दुसरी निसर्गावर नियंत्रण मिळवू पाहणारी. आणि इथेच कथेला एक जबरदस्त धक्का बसतो. तोच समुद्राच्या रक्षकाने दिलेला इशारा. प्रत्येक सावलीत कपट दडलेला आहे. तो क्लिओपात्राच्या अगदी जवळच्या व्यक्तीबद्दल होता. तिचा विश्वासू नावाडी क्लिओटस. अगदी. ही एक खूप मोठी कलाटणी आहे. क्लिओडस हा साधा नावाडी नसून तो इन्कुबो पंथाचा एक कपटी जादूगार आहे. काय सांगताय? हो, आणि त्यानेच क्लिओपात्रापर्यंत ब्लडस्टोनचं पुस्तक पोचवण्याची योजना आखलेली असते. अरे देवा, म्हणजे क्लिओपात्राचा हा संपूर्ण प्रवास तिचा स्वतःचा निर्णय नव्हता. ती एका मोठ्या षड्यंत्राचा भाग बनली होती. तिला वाटत होतं की ती स्वतःच्या नशिबाचा शोध घेत आहे, पण खरं तर तिला एका जाळ्यात ओढलं जात होतं. म्हणजे तिची प्रेरणा, तिची मोहीम सगळंच एका खोट्या पायावर उभं होतं. हे तिच्यासाठी किती मोठा धक्का असेल. पण तिला हे कळतं तरी कधी? तिला हे लगेच कळत नाही. आणि हेच तर यातील नाट्य आहे. अच्छा. चंद्रबेटावर पोहोचल्यावर क्लिओडस विश्रांतीच्या बहाण्याने तिच्यापासून दूर जातो, समुद्रात उडी मारतो आणि
आणि एका प्रचंड समुद्री घोड्याचं रूप घेऊन नाहीसा होतो. आणि क्लिओपात्राला काहीच कळत नाही. काहीच नाही. ती या सगळ्यापासून पूर्णपणे अनभिज्ञ असते. तिला वाटतं की तिचा साथीदार कुठेतरी गेला आहे, पण खरं तर तिचा सर्वात मोठा शत्रू तिला तिच्या ध्येयापर्यंत सोडून निघून गेलाय. म्हणजे ती आता त्या अनोळखी बेटावर पूर्णपणे एकटी आहे आणि तिला हेही माहीत नाही की ती एका सापळ्यात अडकलीये. हो, या विश्वासघातामुळे कथेतील तणाव खूप वाढतो. समुद्राच्या रक्षकाचा इशारा किती अचूक होता. खरंच. आणि यामुळे कथेचे सगळे संदर्भ बदलतात. आता ही केवळ एक साहसी मोहीम राहिलेली नाही. तर अस्तित्वाची लढाई बनली आहे. बरोबर. तिला आता फक्त ब्लडस्टोनच मिळवायचा नाही, तर इन्कुबू पंथाचा प्रमुख मोरोगो मोया आणि त्याच्या जादूगारांशीही लढावं लागणार आहे, ज्यांच्याबद्दल तिला काहीच माहिती नाही. तर आपण या कथेच्या सुरुवातीच्या भागाचा आढावा घेतला. एक शक्तिशाली मातृसत्ताक राज्य, एक धाडसी पण काहीशी अननुभुडी राजकुमारी. एका रहस्यमय दगडाचा शोध आणि प्रवासाच्या सुरुवातीलाच झालेला एक मोठा विश्वासघात. नक्कीच, या सगळ्या घटकांमुळे एक उत्तम काल्पनिक कथेची पार्श्वभूमी तयार होते. पात्र, त्यांची पार्श्वभूमी, आव्हानं आणि रहस्य या सगळ्या गोष्टी श्रोत्याला गुंतवून ठेवतात. क्लिओपात्रा आता एक अशा वळणावर उभी आहे जिथे तिचा प्रत्येक निर्णय तिच्या भविष्यालाच नाही, तर तिच्या संपूर्ण राज्याच्या भविष्याला आकार देईल. आणि सर्वात मोठा प्रश्न हा आहे की जेव्हा तिला या विश्वासघाताची जाणीव होईल तेव्हा तिची प्रतिक्रिया काय असेल. एक राजकुमारी म्हणून ती खचून जाईल की एक योद्धा म्हणून ती अधिक ताकदीने उभी राहील. मला वाटतं तिच्या आईने दिलेला सल्ला इथे महत्वाचा ठरेल. तुझं हृदय तुला मार्ग दाखवेल. हो, आतापर्यंत तिने बुद्धी आणि धैर्याचा वापर केला, पण आता तिला तिच्या अंतर्ज्ञानाचा आणि हृदयाचा आवाज ऐकावा लागेल, कारण तिच्या आजूबाजूला कोणीही विश्वास ठेवण्यासारखा नाही. हो. तर क्लिओपात्रा चंद्रबेटावर पोचली आहे, शत्रूच्या जाळ्यात अडकली आहे आणि तिचा एकमेव साथीदार तिला धोका देऊन निघून गेला आहे. ब्लडस्टोनच्या गुहेच्या तोंडाशी अनोळखी शत्रूंसमोर उभं असताना ती या अदृश्य धोक्याला ओळखू शकेल का? हा विचारच अंगावर काटा आणणार आहे. हो, आणि हेच या कथेचं खरं सौंदर्य आहे. पुढचा प्रवास केवळ शारीरिक नाही, तर मानसिक आणि भावनिकही असणार आहे. तिचा स्वतःवरचा विश्वास आणि तिच्या मूल्यांची ही खरी कसोटी असेल. खरंच, या कथेने सुरुवातीलाच एक मजबूत पकड घेतली आहे. या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की ही केवळ एका खजिन्याच्या शोधाची कथा नाही. ही एका राजकुमारीच्या राणी बनण्याच्या प्रवासाची, विश्वास आणि विश्वासघाताची आणि चांगले वाईटाच्या संघर्षाची एक गुंतागुंतीची कहाणी आहे. अगदी. आणि आता आपल्या श्रोत्यांसाठी एक विचार. कल्पना करा की ज्या ध्येयासाठी आपण सर्वस्व पणाला लावला आहे, ते ध्येयच आपल्या शत्रूंनी आपल्या समोर ठेवलेला एक सापळा आहे. अशा परिस्थितीत तुम्ही पुढे जाल की माघार घ्याल? कारण कधीकधी सर्वात मोठा विजय ध्येय गाठण्यात नसतो, तर चुकीचा मार्ग ओळखण्यात असतो. नकाशावर चंद्रबेट, मून आयलंड हे नाव चमकत होतं आणि तिथे जाण्याचा रस्ता म्हणजे मृत्यूच्या दारातून जात होता. म्हणजे ब्लडस्टोन याच बेटावर लपवला आहे. हो, पण तिथे राहणारा तो क्लिओडोस आणि त्याची काळी जादू यांच्याशी सामना करणं सोपं नव्हतं, बरोबर ना? अजिबात नाही. आणि म्हणूनच रोम ग्रिप्टसची राजकुमारी क्लिओपात्राचा हा प्रवास इतका महत्वाचा ठरतो. आपल्याकडे जी माहिती आहे त्यात हा प्रवास फक्त एक साहसी मोहीम म्हणून दाखवलाय. पण त्यामागे बरंच काही दडलंय, नाही का? म्हणजे राज्याचा वारसा हक्क, स्वतःला सिद्ध करण्याची एक धडपड. अगदी. हे फक्त एक रत्न मिळवण्यापुरतं मर्यादित नव्हतं. काही नोंदीनुसार तर ब्लडस्टोन हे तिच्या राज्याच्या कायदेशीर हक्काचं प्रतीक होतं. अच्छा, म्हणजे ही एक राजकीय खेळी होती एक प्रकारे. बरोबर. आणि इथे तिच्या आईची, राणी इस्मेराल्डाची भूमिका पण खूप इंटरेस्टिंग आहे. हो, ती फक्त परवानगी देत नाही, तर एक रत्नजडित सोनेरी बाजूबंद तिच्या हातावर बांधते. आणि तो बाजबंद म्हणजे फक्त एक संरक्षक कवच नाही, तो उबुंटू पंथाच्या शक्तीचं प्रतीक आहे. हो, आणि इथेच तर खरी गंमत आहे, कारण या उबुंटू पंथाबद्दल इतकी वेगवेगळी मतं आहेत. काही जण त्यांना निसर्गपूजक मानतात, तर काही जण त्यांना प्रगत तंत्रज्ञान वापरणारी एक गुप्त संघटना म्हणतात. हा मुद्दा पुढे खूप महत्वाचा ठरतो. चला तर मग या प्रवासाच्या सुरुवातीबद्दल बोलूया. क्लिओपाट्रा एका लहान नावेतून निघते. हो, आणि तिच्यासोबत आहे क्लिओडस नावाचा एक नावाडी. आणि हा क्लिओडस, तो सुरुवातीपासूनच खूप घाबरलेला दिसतोय. या पात्राबद्दल काय वाटतं? तो खूप गूढ आहे.
म्हणजे तो फक्त एक सामान्य नावाडी आहे की त्याला या प्रवासातल्या धोक्यांची आधीच कल्पना आहे? असंही म्हटलं जातं की तो मुद्दाम घाबरण्याचं नाटक करत होता. अगदी. म्हणजे तो सुरुवातीपासूनच संशयाच्या भोवऱ्यात आहे. आणि ते समुद्राचं वातावरण, मेडिटेरेनियन समुद्रावरची शांतता, पण त्यामागे काहीतरी भयानक दडलंय असं सतत वाटत राहतं. हो, पण क्लिओपात्राच्या चेहऱ्यावरचा निश्चय या सगळ्या गूढ वातावरणावर भारी पडतोय. तिच्या हातात ते चर्मपत्र आहे, ब्लड स्टोनच्या चित्राचं. पण ही शांतता फार काळ टिकत नाही. नाही. आणि इथेच कथेला पहिली कलाटणी मिळते. अचानक धुक्यातून एक कर्कश किंकाळी येते. आणि मग तो समुद्राचा रक्षक समोर येतो. त्याचं वर्णन तर खूपच भयंकर आहे. हो ना, विशाल सापासारखा प्राणी आणि डोळे रक्तासारखे लाल. पण मला इथे एक प्रश्न पडतो, हा रक्षक खरंच अस्तित्वात होता की हे एक रूपक आहे? म्हणजे समुद्रातल्या अज्ञात धोक्यांना दिलेलं एक मूर्त स्वरूप? इंटरेस्टिंग पॉइंट आहे. काही विश्लेषकांच्या मते ही एक मानसिक अडचण होती. क्लिओपात्राच्या मनातला तो पहिला संघर्ष होता. कारण तो तिनं थेट धमकी देतो, परत जा. नाहीतर तुझा अंत अटळ आहे. पण क्लिओपात्रा घाबरत नाही. ती आपला खंजीर काढते, तिचा बाजबंद चमकतो. आणि ती त्याला ठामपणे सामोरी जाते. ही तिच्या धैर्याची पहिली कसोटी होती. आणि तिच्या या दृढ निश्चयामुळे तो रक्षक प्रभावित होतो. तो तिला पुढे जाऊ देतो. पण एक इशाऱ्यासह. बरोबर. तो म्हणतो, प्रत्येक सावलीत कपट दडलेले आहे. हे वाक्य म्हणजे पुढे घडणाऱ्या घटनांची एक प्रकारे पूर्वसूचनाच आहे. अगदी. तो तिला फक्त समुद्रातल्या नाही तर माणसांमधल्या धोक्यांबद्दलही सावध करत होता. इथून पुढे त्यांचा प्रवास त्यांना केप्ट्रबुको बेटावर घेऊन जातो. हो, केप्ट्रबुको बेट. त्याचं वर्णनही खूप विलक्षण आहे. चंद्रप्रकाशात निळ्या हिरव्या रंगाने चमकणारी पानं, हवेत एक रळत सुगंध. आणि तिथे त्यांची भेट होते झारू नावाच्या जादूगाराशी. झारूच्या येण्याने आपल्याला या कथेतील दोन प्रमुख पंथांमधल्या संघर्षाची स्पष्ट कल्पना येते. एकीकडे आहे उबुंटू पंथ, जो निसर्गाच्या शक्तीचा चांगल्या कामासाठी वापर करतो. आणि दुसरीकडे आहे इनकुबू पंथ. इनकुबू पंथ, ज्यांना अंधाराचे शिकारी असंही म्हटलं जातं. बरोबर. ते सत्तेसाठी काळ्या जादूचा वापर करतात. आणि या दोन पंथांमध्ये अनेक वर्षांपासून संघर्ष चालू आहे. आणि ब्लड स्टोन या संघर्षाच्या केंद्रस्थानी आहे. अगदी. झारू हा उबुंटू पंथाचा अनुयायी आणि लाणी इस्मेराल्डाचा निष्ठावान सेवक आहे. तो क्लिओपात्राला धोक्याची जाणीव करून देतो. आणि तिच्या मदतीसाठी क्रिस्टल नावाचा एक जादुई पांढरा घोडा देतो. आता हा घोडा म्हणजे काय? तो फक्त एक वेगवान वाहन आहे? नाही, त्यापेक्षा बरंच काही. त्याच्या मानेतून निघणाऱ्या जादुई प्रकाशाचा उल्लेख आहे. त्याचे डोळे ताऱ्यांसारखे चमकतात. तो एक प्रकारे क्लिओपात्राचा साथीदार आणि मार्गदर्शक आहे. म्हणजे आता तिच्याकडे बाजबंदाची सतर्कता आहे आणि क्रिस्टलची शक्ती. हो, आणि याच शक्तीनिशी ती चंद्रबेटावर पोहोचते. आता खऱ्या संघर्षाला सुरुवात होते. बेटाच्या किनाऱ्यावर पोचल्यावर नावाडी क्लिओडास अचानक थांबतो. हो, तो थकल्याचं कारण देतो, पण त्याच्या डोळ्यातली चमक काहीतरी वेगळंच सांगून जाते. इथे क्लिओपात्राची निर्णायक क्षमता दिसते. तिला त्याच्यावर संशय येतो, पण ती वाद घालत बसत नाही. ती क्रिस्टलवर स्वार होऊन पुढे जाते. हा निर्णय खूप महत्वाचा ठरतो. आणि पुढे जंगलात तिला एक विचित्र दृश्य दिसतं. एका मोठ्या शेकोटीभोवती इनकुबो पंथाचे जादूगर नाचत आहेत. त्यांच्या हातात सापाचं तोंड असलेल्या काठ्या, जे इनकुबो पंथाचं प्रतीक आहे. आणि इथे आपल्याला त्यांच्या प्रमुखाची ओळख होते, मोरोगो मोया. मोरोगो मोया, एक कपटी आणि धूर्त पात्र. तो क्लिओपात्राचं हसून स्वागत करतो, मदतीचा आव आणतो. पण त्याचे डोळे सगळं काही सांगून जातात. तो तिला घाबरवण्यासाठी किंवा तिची ताकद आजमावण्यासाठी आपल्या जादूगारांना जादूचे खेळ दाखवायला सांगतो. हो, अक्स्थो, लेविया आणि जारा हे खेळ म्हणजे निव्वळ करमणूक नाही. हे एक प्रकारचं मानसिक दडपण आणण्याचा प्रयत्न आहे. अक्स्थो आगीचे गोळे फेकतो. लेविया प्राण्यांना हवेत उडवते. आणि जारा धुरामध्ये राक्षसांच्या आकृत्या तयार करते. ते त्यांची ताकद दाखवून तिला कमजोर करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण क्लिओपात्रा शांत राहते. तिचा संयम पाहून मोरोगो मोया आपली पुढची चाल खेळतो. तो म्हणतो की ब्लडस्टोनची गुहा खूप धोकादायक आहे आणि तो मदतीसाठी आपले 3 सर्वश्रेष्ठ जादूगर तिच्यासोबत पाठवत आहे. वरकरणी पाहता ही एक मोठी मदत वाटते. पण इथे क्लिओपात्राची सतर्कता कामाला येते. मोरोगो,
तिला मैत्रीचं प्रतीक म्हणून एक फूल देतो. आणि ते फूल हातात घेताच तिच्या बाजूबंदातून एक थंड कंप जाणवतो. धोक्याची सूचना. तिला कळतं की काहीतरी गडबड आहे, पण ती ते चेहऱ्यावर दिसू देत नाही. ती त्यांची मदत स्वीकारते. हा तिचा एक हुशारीचा निर्णय होता. हो ना, कीप युअर फ्रेंड्स क्लोज बट युअर एनिमीज क्लोजर या म्हणीप्रमाणे तिने त्यांना स्वतःजवळ ठेवून त्यांच्या हालचालींवर नजर ठेवायचं ठरवलं. आता गुहेकडे जाणारा प्रवास सुरू होतो, जो खरं तर अडथळ्यांची एक शर्यतच आहे. बरोबर. हे 3 जादूगार एक एक करून तिच्या मार्गात धोके निर्माण करतात. पहिला, क्स्थो एक जादुई धुकं पसरवतो. जे दिशाभूल करणारा आहे. आता इथे क्लिओपात्रा काय करते हे इंटरेस्टिंग आहे. ती लढत नाही. ती तांबरी नावाचं एक वाद्य वाजवते. आणि त्या वाद्याच्या सुरांनी एक प्रचंड गरुड तिथे येतो आणि आपल्या पंखांनी ते धुकं दूर करतो. या घटनेचा अर्थ असा की ती निसर्गाच्या शक्तीचा वापर करतेय. तिची जादू विध्वंसक नाही तर सृजनात्मक आहे. बरोबर. ती निसर्गाशी संवाद साधते. जी उबुंटू पंथाची शिकवण आहे. अगदी बरोबर. तिने हा अडथळा इतक्या सहज पार केलेला पाहून त्या तिघांनाही आश्चर्य वाटतं. मग पुढचा अडथळा येतो. जमिनीतून विषारी मुळं बाहेर येऊन तिचा पाय पकडतात. हा एक थेट हल्ला आहे. इथेही ती आपला संयम सोडत नाही. ती आपल्या शक्तीचा वापर करून त्या मुळांना नष्ट करते. या प्रत्येक घटनेतून आपल्याला क्लिओपात्राच्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू दिसतात. ती फक्त एक धाडसी योद्धा नाही, तर एक हुशार आणि संयमी नेतृत्वगुण असलेली व्यक्ती आहे. तिला कळून चुकलंय की हे तिघे तिची परीक्षा घेत आहेत. आणि तिला थकावण्याचा प्रयत्न करत आहेत, जेणेकरून गुहेपर्यंत पोचेपर्यंत तिची शक्ती कमी होईल. पण ती त्यांच्या प्रत्येक सालीला तितक्याच ताकदीने उत्तर देते. आणि अखेरीस ते सर्वजण ब्लडस्टोन असलेल्या प्राचीन गुहेच्या प्रवेशद्वारापर्यंत पोचतात. त्या गुहेचं वर्णनही खूप गूढ आहे. तोंडावर प्राचीन चिन्हे कोरलेली आहेत. आणि वातावरणात एक थंड, अनामिक शक्ती जाणवतीये. आता खरी कसोटी लागणार आहे. हो, कारण आत्तापर्यंतचा सामना हा बाहेरच्या शत्रूंशी होता. आता गुहेच्या आत काय आहे, तिथले धोके कसे असतील याची तिला कल्पना नाही. क्लिओपात्रा गुहेच्या आत पहिलं पाऊल टाकणार त्याच क्षणी बेटावर पाऊल ठेवताच निसर्गाने आपलं रौद्र रूप धारण केलं. आकाशात चंद्र लाल झाला आणि जमिनीतून हजारो वर्षांपासून दडलेली एक किंकाळी ऐकू आली. ती किंकाळी कोणाची होती? ती होती प्राचीन काळापासून चालत आलेल्या त्या काळ्या जादूचा भयानक आवाज पूर्ण बेटावर घुमत होता. क्लिओडस वेड्यासारखा रक्ताचा विधी करत होता. बापरे, म्हणजे ब्लडस्टोन जागृत करण्यासाठी रक्ताचा बळी देण्याची गरज होती? हे तर कल्पनेपेक्षाही जास्त अघोरी आहे. हो, आणि या स्रोतांची सुरुवातच इतक्या नाट्यमय प्रसंगाने होते की नाही? अगदी. हे आपल्याला थेट कथानकाच्या गभीरतेत घेऊन जातं. इथे फक्त एक गोष्ट सांगितलेली नाहीये, तर शक्ती, विश्वासघात आणि जादू यावर एक मोठं भाष्य केलं आहे. नक्कीच. ही कथा आहे राजकुमारी क्लिओपाट्राची, जी रोम ग्रिप्टस नावाच्या एका राज्यात राहते. हो, आणि या राज्याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे फक्त स्त्रिया राज्य करतात आणि जादू हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. पण या कथेचा खरा केंद्रबिंदू तो ब्लडस्टोन आहे, नाही का? बरोबर. एक रहस्यमयी रत्न जे अफाट शक्ती देतं असं मानलं जातं. आणि इथेच आपल्याला 2 भिन्न विचारसरणींची ओळख होते. एकीकडे क्लिओपात्राची आई राणी इस्मेराल्डा. हां, ती उबंटू पंथाची अनुयायी आहे. म्हणजे हा पंथ निसर्गाशी एकरूप होऊन त्याच्या शक्तीचा उपयोग संरक्षणासाठी आणि कल्याणासाठी करतो. हो, एक प्रकारची सहजीवी विचारधारा आहे ही. आणि याच्या अगदी विरुद्ध आहे इन्कुबू पंथ, ज्यांना अंधाराचे शिकारी असंही म्हटलं जातं. त्यांची विचारधारा म्हणजे निसर्गावर नियंत्रण मिळवायचं आणि गडद शक्ती वापरून सत्ता आणि वर्चस्व गाजवायचं. अगदी. त्यामुळे ही फक्त चांगल्या वाईटाची लढाई नाही, तर 2 तत्वज्ञानांमधला संघर्ष आहे. खरंय. आणि याच पार्श्वभूमीवर क्लिओपात्रा तो ब्लडस्टोन मिळवण्यासाठी निघते. चंद्र नावाच्या बेटावर. हो, आणि तिची आई राणी इस्मेराल्डा तिला विरोध करत नाही. उलट तिच्या संरक्षणासाठी एक जादुई सोनेरी बाजबंद देते. हे केवळ एक शस्त्र नव्हतं, बरोबर ना? अजिबात नाही. तो बाजबंद म्हणजे उबुंटू पंथाच्या तत्वज्ञानाचं प्रतीक आहे. अच्छा, म्हणजे संरक्षणात्मक शक्ती देतो, आक्रमक नाही. हो, एक प्रकारे तिच्या आईने दिलेला संदेश आहे की शक्तीचा उपयोग स्वतःच्या रक्षणासाठी कर, वर्चस्वासाठी नाही. खूपच सूक्ष्म पण महत्वाचा तपशील आहे हा. तर मग क्लिओपात्रा तो बाजबंद घेऊन क्लिओडस नावाच्या एका नावाड्यासोबत प्रवासाला निघते. आणि इथेच येतो कथानकातला पहिला मोठा अडथळा. मेक्टेर क्रेनियनचा रक्षक. तो एक विशाल सागरी सर्प. अनेक कथांमध्ये असे द्वारपाल किंवा गेटकीपर्स असतात. याचं काय महत्त्व आहे इथे?
या रक्षकाची भूमिका खूपच प्रतिकात्मक आहे. तो तिची शारीरिक शक्ती नाही तपासत, तर तिची हिंमत आणि निर्भयता पाहतो. बरोबर. जेव्हा ती त्याला आव्हान देते तेव्हा तो प्रभावित होतो आणि तिला पुढे जाऊ देतो. पण जाताना एक इशारा देतो. हो, आणि तो इशाराच या संपूर्ण कथेचा सार आहे. या मार्गावर प्रत्येक सावलीत कपट दडलेलं आहे. अगदी. आणि हे फक्त एक वाक्य नाहीये, हे एक फोरशॅडोइंग आहे. यामुळे ऐकणाऱ्यांच्या मनात एक शंका निर्माण होते. आता भेटणारा प्रत्येक जण संशयाच्या भोवऱ्यात येतो. कथेचा बाजच बदलतो. साहसी प्रवासावरून ती एक रहस्यमयी थ्रिलर बनते. आणि हा इशारा लगेच खरा ठरतो जेव्हा ती चंद्र बेटावर पोहोचते. हो, तिथे तिचं स्वागत करतो इन्कुबू पंथाचा नेता मोरोगो मोया. तो खूप मैत्रीपूर्ण वागतो, पण ते सगळं खोटं असतं. अगदी. तो मदतीच्या नावाखाली आपले 3 जादूगार तिच्यासोबत पाठवतो. क्स्थो, लेवाया आणि जारा. हो, आणि इथे खलनायकाची रचना खूप हुशारीने केली आहे. तो थेट हल्ला नाही करत. तो एक मॅनिप्युलेटर आहे. तो क्लिओपात्राच्या गरजेचाच तिच्या विरुद्ध वापर करतो. ही एक मानसिक लढाई आहे. आणि याच ठिकाणी कथेला सगळ्यात मोठा धक्का बसतो. क्लिओडस, तो साधासुधा नावाडी. तो मुळात एक रूप बदलणारा जादूगार असतो आणि तो मोरोगो मोयासाठी काम करत असतो. अरे देवा. किंबहुना क्लिओपात्राला ब्लडस्टोनबद्दल ज्या पुस्तकातून कळतं ते पुस्तक तिच्यापर्यंत पोहोचवणाराच क्लिओडस असतो. म्हणजे ही संपूर्ण मोहीमच एक सापळा होती. हो. वा, म्हणजे नायिकेला वाटतं की ती स्वतःच्या इच्छेने प्रवास करत आहे, पण खरं तर ती खलनायकाच्याच योजनेचा एक भाग असते. बरोबर. तिला वाटतं की ती नशिबाचा सामना करत आहे, पण ती एका मोठ्या षडयंत्रात अडकलेली असते. आणि या सगळ्यापासून आलं भिडणं. क्लिओपात्रा त्या 3 कपटी जादूगारांसोबत त्या प्राचीन गुहेकडे निघते. हो, आणि आता इथून पुढे सुरू होतात तिच्या खऱ्या परीक्षा. ज्या फक्त शारीरिक नसतात, त्या तिच्या चारित्र्याची चाचणी घेतात. अगदी. जसं सुरुवातीला एक भूत तिचा मार्ग अडवतं. ही तिच्या धैर्याची परीक्षा आहे. मग तो सतत थरथरणारा पूल येतो. तो तिच्या दृढनिश्चयाचा आणि कौशल्याचा कस लावतो. ती तिच्या बाजूबंदाच्या शक्तीने त्या पुलावर एक स्थिर मार्ग तयार करते. हे दाखवतं की ती केवळ योद्धी नाही, तर एक सर्जनशील विचार करणारी जादूगार सुद्धा आहे. मला इथे तिच्या जादुई घोडे क्लिस्टीची भूमिका पण खूप महत्वाची वाटते. नक्कीच. जेव्हा ते प्राचीन जादूगारांचे दगडी पुतळे जिवंत होऊन हल्ला करतात, तेव्हा तो विलक्षण शौर्य दाखवतो. म्हणजे तो फक्त एक वाहन नाही, तर तिच्या नैसर्गिक शक्तीचं प्रतीक आहे. बरोबर. आणि त्या पुतळ्यांचा पराभव केल्यावर तिला हवेत तरंगण्याची शक्ती मिळते. हे एक प्रकारे सूचित करतं की प्रत्येक अडथळ्यावर मात केल्यावर तिची शक्ती वाढतीये. हे खूपच रंजक विश्लेषण आहे. म्हणजे हे अडथळे तिला कमजोर नाही, तर अधिक शक्तिशाली बनवत होते. हो, आणि या सर्व परीक्षा पार केल्यावर ती पोचते गुहेच्या मुख्य भागात, जिथे एका पंचकोनी तळ्यात तो ब्लडस्टोन असतो. पण त्याचं रक्षण करत असतात 5 महाभयंकर साप. आणि हे साधे साप नाहीत. ते 5 तत्वांचं प्रतिनिधित्व करतात: अग्नी, जल, वायू, पृथ्वी आणि आकाश. म्हणजे ब्लडस्टोन मिळवण्यासाठी तिला नैसर्गिक शक्तींवरही प्रभुत्व मिळवणं आवश्यक आहे. बरोबर. एका अर्थी तिला उबुंटू तत्वज्ञानाची अंतिम परीक्षा द्यावी लागतीये. आणि ती परीक्षा पास होते. ती त्या 5ही सापांचा पराभव करते. आता तिच्या आणि ब्लडस्टोनमध्ये कोणीही नाही. सर्व शारीरिक अडथळे पार झाले आहेत. पण खरी आणि सगळ्यात कठीण परीक्षा अजून बाकी होती. अगदी. कारण आत्तापर्यंतचे हल्ले बाह्य होते, पण अंतिम हल्ला हा मानसिक आणि भावनिक आहे. ज्या क्षणी क्लिओपात्रा त्या दगडाला स्पर्श करणार, त्याच क्षणी ते 3 इन्कुबू जादूगार आपला खरा डाव साधतात. ते तिच्यावर एक शक्तिशाली भ्रम निर्माण करतात. आणि त्या भ्रमात तिला कोणी शत्रू नाही, तर तिची स्वतःची आई दिसते. हो, राणी इस्मेराल्डा. आणि ती भ्रमातली इस्मेराल्डा तिच्यावर विश्वासघात केल्याचा आणि राज्याचा नाश केल्याचा आरोप करते. हा हल्ला इतका प्रभावी का ठरतो? कारण तो तिच्या सगळ्यात मोठ्या कमजोरीवर घाला घालतो, तिच्या आत्मविश्वासावर आणि तिच्या आईच्या मान्यतेच्या गरजेवर. अच्छा, आपण आधी पाहिलं होतं की उबुंटू पंथाची शक्ती त्यांच्या आत्मविश्वासाशी जोडलेली आहे. हो, आणि जेव्हा आपल्या आईलाच आपल्यावर असा आरोप करताना ती पाहते, तेव्हा तिच्या स्वतःवरचा विश्वासच डळमळीत होतो. आणि त्यामुळे तिची जादूची शक्ती कमी होते. अगदी. गोंधळलेल्या आणि दुखावलेल्या अवस्थेत ती त्या भ्रमावर म्हणजे तिच्या आईच्या प्रतिमेवर तलवारीने वार करते. आणि त्याच भावनिक धक्क्याच्या क्षणी तिच्या हातातून तो ब्लडस्टोन निसटतो. निसटून तळ्यात पडतो. बरोबर. आणि हाच तो क्षण असतो ज्याची ते कपटी जादूगार वाट पाहत होते.
लवीला तो दगड मिळवते आणि ते तिघं तिथून पळून जातात. हो, त्यांनी क्लिओपाट्राला एकाही शारीरिक जखमीशिवाय हरवलं. त्यांनी तिच्या मनावर आणि आत्म्यावर वार केला. म्हणजे इतक्या परीक्षा पार करून 5 सापांना हरवून मिळवलेली गोष्ट एका क्षणात तिच्या हातून जाते. एका भावनिक हल्ल्यामुळे. हा खूप मोठा धडा आहे. तुमची खरी शक्ती तुमच्या मनगटात नाही तर मनात असते. नक्कीच. ते तिला आणि तिच्या घोड्याला त्या तळ्यात मरण्यासाठी सोडून जातात. आणि असं वाटतं की इथेच तिची गोष्ट संपली. पण कथा इथे एक अनपेक्षित वळण घेते. तळ्यात बुडत असताना एक जादुई प्रवाह तिला एका अद्भुत सागरी राज्यात घेऊन जातो. जिथे तिची भेट जलराणी अल्वाक्लियाशी होते. हो, हे देऊज एक्स मॅकिना म्हणजे अचानक आलेली दैवी मदत वाटू शकतं. पण मला वाटतं याचंही एक वेगळं महत्त्व आहे. यातून हे सूचित होतं की जरी तिचा विश्वासघात झाला असला तरी निसर्ग अजूनही तिच्या बाजूने आहे. कारण तिचे हेतू शुद्ध होते. अल्वॉक्लिया तिला सांगते की तीच त्या दगडासाठी योग्य व्यक्ती होती, म्हणूनच ती त्या सापांचा पराभव करू शकली. आणि ती तिला जलनियंत्रणाची शक्ती देते. म्हणजे एका शक्तीच्या बदल्यात तिला एक नवीन, अधिक स्थिर शक्ती मिळते. ती या पराभवातून अधिक मजबूत होऊन बाहेर येते. ठीक आहे, पण ज्यांनी हा सगळा डाव रचला त्यांचं काय झालं? तो मुख्य सूत्रधार क्लिओडोस, तो कुठं होता? क्लिओडसने तर त्या सगळ्यांवरच कडी गेली. म्हणजे त्याने मोरोगोमायालाही धोका दिला. जेव्हा लविनिया, क्सोंत आणि जारा तो दगड घेऊन परत येत होते तेव्हा क्लिओडसने एका लहान माशाचं रूप घेतलं. अच्छा. त्यांच्या नावेत उडी मारली आणि त्यांच्याकडून ब्लडस्टोन हिसकावून समुद्रात गायब झाला. अरे देवा, म्हणजे तो डबल एजंटपेक्षाही खतरनाक निघाला. हो, ट्रिपल एजंट. त्याचा खरा उद्देश स्वतः सर्वशक्तिमान बनण्याचा होता. तो कुणासाठीच काम करत नव्हता. म्हणजे कपट करणाऱ्यांवरच कपटाने मात झाली. अगदी. आणि इथे कथेचा शेवटचा आणि सर्वात धक्कादायक भाग येतो. क्लिओडस त्या खऱ्या ब्लडस्टोनवर स्वतःच्या रक्ताने विधी करतो. त्याचवेळी क्लिओपात्रा बाहेर येते, पण तिच्या हातात एक खोटा ब्लडस्टोन असतो, जो क्लिओडसने तिथे ठेवलेला असतो. हो. आणि बाहेर आल्यावर तिला तिची आई आणि सैनिक भेटतात. पण ही क्लिओपात्रा आता पूर्वीसारखी राहिलेली नसते ना? नाही. तिच्यावर क्लिओडसच्या खऱ्या ब्लडस्टोनच्या शक्तीने वशीकरण झालेलं असतं. बापरे. ती सगळ्यांना खोटं सांगते की तिने क्लिओडसला मारलं आणि दगड मिळवला. सगळे तिच्यावर विश्वास ठेवतात. ती रोमग्रिप्टसची राणी बनते. पण आता ती नकळतपणे क्लिओडसच्या हातातील एक बाहुली बनलेली असते. आणि क्लिओडस समुद्राच्या खोलीतून तिच्यावर आणि संपूर्ण राज्यावर नियंत्रण ठेवत असतो. हे तर खूपच भयानक आहे. म्हणजे ज्या राज्याला वाचवण्यासाठी ती गेली होती त्याच राज्याला ती एका मोठ्या धोक्यात ढकलत आहे. पण तिच्या आईला, राणी स्मेरल्डाला, तिच्या वागण्यातला बदल जाणवतो. तिला संशय येतो. हो. आणि ती गुप्तपणे तिचा माग काढते. तेव्हा तिला सत्य कळतं. तिला दिसतं की क्लिओपात्रा रात्री चंद्रबेटावर जाऊन समुद्रातील कोणाशी तरी बोलते. तेव्हा इस्मेराल्डाला कळतं की क्लिओडस जिवंत आहे आणि त्यानेच क्लिओपात्राला वश केलं आहे. म्हणजे आता तिच्यासमोर आपल्या मुलीला वाचवण्याचं आणि क्लिओडसचा नाश करण्याचं मोठं आव्हान उभं राहतं. बरोबर. आणि या स्रोतांमधील कथा इथे एका अत्यंत तणावपूर्ण क्षणी थांबते. पण ती आपल्याला क्लिओडसच्या अंतिम विधीबद्दल एक शेवटची झलक देते. विधी पूर्ण होत होता आणि जमिनीखालून तो ब्लडस्टोन बाहेर येऊ लागला. त्याचा प्रकाश इतका जहाल होता की कोणाचेही डोळे आंधळे झाले असते. पण त्याचवेळी दगडाच्या आत त्यांना एक अशी आकृती दिसली जिने सर्वांना थक्क केलं. ती आकृती होती साक्षात क्लिओपात्राची सावली त्या दगडाच्या प्रकाशात डोलत होती. हजारो वर्षांनंतरही तिचं सौंदर्य आणि तिचा दरारा कमी झाला नव्हता. काय म्हणजे क्लिओपात्रा मेलेली नाहीये? ती या दगडाच्या माध्यमातून पुन्हा या जगावर राज्य करायला येणार आहे का? आणि बरोबर याच प्रश्नावर आजची आपली चर्चा आधारित आहे. हे संवाद एका श्रोत्याने पाठवलेल्या एका छोट्या पण खूपच आकर्षक अशा काल्पनिक कथेतून घेतले आहेत. ब्लडस्टोन. हो, ब्लडस्टोन. आज आपण या कथेच्या जरा खोलात जाऊया आणि त्यातले जे काही विचार आहेत, प्रतीक आहेत, ते समजून घेऊया. खरंय. म्हणजे ही कथा वरवर पाहताना वाटते की ही कोणत्या तरी खजिवाच्या शोधाची गोष्ट आहे. पण तसं नाहीये. तिच्यात खूप स्तर आहेत आणि सुरुवातच इतकी जबरदस्त आहे. एका गुप्त मंदिरात एका लाल दगडाच्या प्रकाशात क्लिओपात्राची सावली दिसते. मग पहिला प्रश्न हाच येतो की ही सावली म्हणजे खरंच क्लिओपात्राचा आत्मा आहे की फक्त एक भास आहे? अगदी. तिथे असलेल्या लोकांच्या मनातला एक भ्रम. मला वाटतं लेखक इथे भीती आणि वास्तव यांच्यातली जी रेषा आहे ना, ती मुद्दाम पुसट करतोय. बरोबर.
आणि ते वर्णनच तसं आहे. म्हणजे हजारो वर्षांची धूळ, एक प्रकारचा कुबट वास आणि मध्यभागी एका उंच चौथ्यावर तो रक्तासारखा लाल दगड. ब्लडस्टोन. हो, आणि त्यातून येणारा तो प्रकाश. संपूर्ण खोली त्या लाल रंगात न्हाऊन निघते. म्हणजे वातावरणच असं आहे की तिथे कोणालाही भास होऊ शकतो. पण मग त्यात एक ट्विस्ट आहे. ती सावली स्थिर नाहीये. नाही. ती हालचाल करतीये. जणू काही ती खरंच जिवंत आहे. आणि इथेच कथेचा पहिला महत्वाचा मुद्दा येतो. कोणता? दगड आणि त्या राणीच्या आत्म्याचा संबंध काय आहे. अच्छा. आणि मग तो स्थानिक वाटाडा, जो पुजारी पण आहे, तो एक भविष्यवाणी सांगतो. तो म्हणतो, हा दगड केवळ तिचा आत्मा नाही, तर तिच्या पुनर्जन्माची किल्ली आहे. पुनर्जन्माची किल्ली म्हणजे काय? ती पुन्हा जिवंत होणार? मला नाही वाटत की लेखकाला भौतिक शरीराबद्दल बोलायचंय. हे तिच्या ऊर्जेचं, तिच्या महत्वाकांक्षेचं पुनर्जन्म आहे, एक प्रकारची. तिची चेतना त्या दगडात अडकलीये. आणि भविष्यवाणीचा पुढचा भाग तर अजूनच गंभीर आहे. कोणता? तो म्हणतो, जो कोणी हा दगड मिळवेल तो क्लिओपाट्राची शक्ती वापरू शकेल किंवा तिच्या इच्छेचं वाहन बनेल. इच्छेचं वाहन बनणे हा शब्दप्रयोग खूप महत्वाचा आहे. हो ना. याचा अर्थ काय असू शकतो? म्हणजे ती व्यक्ती तिची गुलाम बनेल? किंवा असं म्हणूया की त्या व्यक्तीच्या मनात क्लिओपात्रासारखीच सत्ता आणि साम्राज्याची लालसा निर्माण होईल. ती व्यक्ती स्वतःच्या इच्छेने नाही, तर त्या दगडाच्या प्रभावाने वागेल. अच्छा. मला वाटतं हा दुसरा अर्थ जास्त बरोबर आहे. ही कथा कोणत्या तरी जादुई शक्तीपेक्षा माणसाच्या मनातल्या लोभाबद्दल, लालसेबद्दल जास्त बोलतीये. खरंय. म्हणजे हा ब्लडस्टोन आपल्याकडच्या काही दंतकथांसारखा वाटतो. जसं की कोहिनूर हिरा. अगदी. ज्याच्याकडे तो हिरा असेल त्याच्यावर संकटं येतात किंवा तो सत्तेच्या खेळात ओढला जातो. हा दगड पण तसाच आहे. तो फक्त एक वस्तू नाहीये. नाही, तो सत्तेचं आणि मोहाचं एक शक्तिशाली प्रतीक आहे. आणि हे कळताच त्या खोलीतलं वातावरण एकदम बदलून जातं. हो. तोपर्यंत जी एक भीती होती, एक घुडता होती, त्याची जागा क्षणात लोभ घेतो. हां. आणि तिथे उपस्थित असलेले ते 3 मुख्य पात्र. एक साहसी संशोधक, एक सत्तालोलूप इतिहासकार आणि त्यांचा तो अंगरक्षक क्लिओडोस. बरोबर. या सगळ्यांच्या मनात एकाच वेळी एकच विचार येतो. हा दगड मला हवा आहे. आणि इथून कथेचा दुसरा आणि सगळ्यात महत्वाचा टप्पा सुरू होतो, सत्तेचा संघर्ष. लोभ माणसाला कसा बदलतो याचं हे उत्तम उदाहरण आहे. कालपर्यंत जे मित्र होते, एका टीममध्ये काम करत होते. ते एका दगडासाठी एकमेकांचे शत्रू बनले. अगदी. मैत्री, विश्वास, निष्ठा सगळे एका क्षणात नाहीसं झालं. आणि हे फक्त त्या कथेपुरतं नाहीये. नाही, इतिहासात आणि आताही आपण हेच बघतो. हो. सत्तेसाठी आणि संपत्तीसाठी लोक काय काय करतात. त्या संशोधकाने दगडावर झडप घालण्याचा प्रयत्न करताच लढाई सुरू होते. आणि लेखक इथे प्रत्येकाची मानसिकता खूप छान दाखवतो. संशोधकाला कदाचित त्याचं ऐतिहासिक महत्त्व हवं असेल, जगासमोर एक मोठा शोध आणायचा असेल. पण ते इतिहासकाराला तसं नाहीये. नाही, त्याला शक्ती हवी आहे. जगावर राज्य करण्याचं त्याचं स्वप्न आहे. तो दगड त्याला ती संधी देतोय. आणि तो तिसरा क्लिओडस, जो आत्तापर्यंत फक्त आदेश पाळत होता. त्याच्या मनातही आता स्वातंत्र्याची इच्छा निर्माण झाली असावी. तो आता फक्त एक अंगरक्षक राहू इच्छित नाही. त्याला स्वतःचं अस्तित्व हवंय. हो. तो दगड त्याच्यासाठी सामाजिक आणि आर्थिक बंधनातून मुक्त होण्याची एक संधी आहे. म्हणून त्यांची ती लढाई फक्त दगडासाठी नाहीये, तर त्यांच्या अपुऱ्या राहिलेल्या इच्छांसाठी आहे. अगदी. आणि एक लहानसा तपशील आहे कथेत, जो खूप महत्वाचा वाटतो मला. कोणता? त्यांच्यातलं भांडण जसजसं वाढत जातं तसतसा त्या दगडाचा प्रकाश अजून तीव्र होतो. बरोबर. जणू काही तो दगड त्यांच्या मनातल्या त्या नकारात्मक ऊर्जेला, त्या लोभाला, द्वेषाला शोषून घेतोय. आणि त्यावरच तो अधिक शक्तिशाली होतोय. हो, हे खूपच सुंदर प्रतीक आहे. म्हणजे ती विनाशकारी शक्ती बाहेर कुठे नाहीये, ती त्या माणसांच्या आतच आहे. आणि तो दगड फक्त एक माध्यम आहे, एक उत्प्रेरक आहे. त्यांची लढाई जितकी तीव्र, तितका तो दगड जास्त तेजस्वी. हे एक दुष्टचक्र आहे. लोभ संघर्ष निर्माण करतो आणि संघर्ष त्या लोभाला अधिक खतपाणी घालतो. बरोबर. आणि या संघर्षात अखेर तो इतिहासकार यशस्वी होतो. हो, तो बाकी दोघांना बाजूला सारून तो दगड चौथऱ्यावरून हिसकावून काढतो. त्याच्या चेहऱ्यावर एक विजयी हास्य पसरतं. पण तो विजय फक्त काही क्षणांचा असतो. कारण इथे कथेचा तिसरा टप्पा सुरू होतो. विनाशाची सुरुवात.
दगड त्याच्या मूळ जागेवरून हल्ल्याबरोबर संपूर्ण मंदिर कोसळू लागतं. भिंतींना तडे जातात, छतावरून दगड पडू लागतात. हे सुद्धा एक प्रतीक आहे नाही का? हो, नक्कीच. ते मंदिर म्हणजे एक प्रकारची नैसर्गिक व्यवस्था आहे, एक नॅचरल ऑर्डर. आणि त्या व्यवस्थेचं हृदय म्हणजे तो दगड. आणि जेव्हा तुम्ही लोभापायी ती व्यवस्थाच भंग करता, तेव्हा विनाश अटळ असतो. अगदी निसर्गाच्या समतोलासारखा आहे हे. तुम्ही तो बिघडवला की त्याचे परिणाम भोगावेच लागतात. आणि त्याचवेळी तो पुजारी पुन्हा किंचाळतो. अच्छा, तो भविष्यवाणीचा शेवटचा आणि सगळ्यात भयंकर भाग सांगतो. काय म्हणतो तो? मंदिराचे हृदय काढून टाकले आहे, आता राणीचा क्रोध सर्वांचा नाश करेल. राणीचा क्रोध म्हणजे काय? कोणती दैवी शक्ती की त्यांच्याच कर्माचा फळ? मला वाटतं लेखक ते गूढच ठेवतो, पण राणीचा क्रोध म्हणजे त्यांच्या लोभानेच निर्माण झालेली परिस्थिती. बाहेर पडण्याचा मार्ग बंद झालाय, मृत्यू समोर दिसतोय. तरीही आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांची दगडासाठीची लढाई थांबत नाही. हे मानवी स्वभावावरचं खूप मोठं भाष्य आहे. हो ना. लोभ माणसाला इतकं अंधळं बनू शकतो की समोर मृत्यू दिसत असतानाही तो त्या वस्तूचा मोह सोडू शकत नाही. जगण्यापेक्षाही ती वस्तू मिळवणं जास्त महत्वाचं वाटतं. अगदी. आणि मग येतो कथेचा कळस. हां, मंदिर कोसळत असताना त्या इतिहासकाराचा तोल जातो आणि तो ब्लडस्टोन तो त्याच्या हातातून निसटतो. आणि कुठे पडतो? चौथऱ्याच्या पायथ्याशी असलेल्या एका कुंडात. आणि ते कुंड पाण्याचं नाहीये. रक्ताचं. हो, हजारो वर्षांपासून तिथे दिलेल्या बळींचं रक्त त्यात साचलेलं आहे. भयंकर. म्हणजे ते रक्ताचं कुंड म्हणजे त्या दगडाने आजपर्यंत घेतलेल्या बळींचं प्रतीक आहे. हो, आणि या शेवटच्या क्षणी तो अंगरक्षक क्लिओडस कोणताही विचार न करता त्या कुंडात उडी मारतो. हो, दगड मिळवण्याच्या इच्छेपुढे त्याला स्वतःच्या जीवाचीही पर्वा राहत नाही. क्लिओडसची ही उडी म्हणजे त्याच्या संपूर्ण परिवर्तनाचा क्षण आहे. तो आत्तापर्यंत फक्त एक अनुयायी होता, पण आता तो स्वतःच्या लोभासाठी अंतिम धोका पत्करतो. रक्ताच्या कुंडात उडी मारणं म्हणजे एक प्रकारे स्वतःला त्या विनाशकारी शक्तीला समर्पित करण्यासारखंच आहे. जणू काही तो एका नव्या पण भयानक रूपात बाप्तिस्मा घेतोय. अगदी. आणि त्याच्या उडीनंतर काय होतं? सर्वत्र शांतता पसरते. कोसळणाऱ्या मंदिराचा आवाजही क्षणभर थांबल्यासारखा वाटतो. आणि ते रक्ताचं कुंड? ते गडद लाल रंगाने चमकू लागतं. आणि मग क्लिओडस हळूहळू त्या कुंडातून बाहेर येतो. पण लेखक म्हणतो की त्याचं रूप पूर्णपणे बदललेलं होतं. तो आता माणूस राहिलेला नव्हता. नाही. त्याचे डोळे त्या दगडासारखे लाल रंगाने चमकत होते आणि त्याचं शरीर एका विचित्र भयानक प्राण्यात बदलू लागलं होतं. भविष्यवाणी खरी ठरली होती. तो क्लिओपात्राच्या इच्छेचं वाहन बनला होता. पण ते वाहन एक माणूस नव्हतं, तर काहीतरी अमानवी होतं. त्याला शक्ती मिळाली, पण त्या बदल्यात त्याला त्याचं माणूसपण गमवावं लागलं. वाडा कोसळत होता आणि ब्लडस्टोन हातातून निसटून पुन्हा एकदा रक्ताच्या कुंडात पडला. दगड वाचवण्यासाठी क्लिओडसने त्यात उडी मारली, पण जेव्हा तो बाहेर आला तेव्हा तो माणूस राहिला नव्हता. तो बनला होता एक सैतान. ब्लडस्टोनच्या शक्तीने त्याला वेड लावलं होतं. आता त्याला ना मित्र आठवत होता ना स्वतःचं अस्तित्व. सत्तेची भूक माणसाला प्राणी बनवते, हेच निमिष सोनार यांनी या कथेतून दाखवून दिलंय. आता या विनाशकारी शक्तीला कसं थांबवणार? निमिष सोनार यांच्या या महाकादंबरीच्या शेवटच्या काही पानांवर आपण आज बोलणार आहोत. आणि खरं सांगायचं तर शेवटचा भाग वाचताना अक्षरशः अंगावर काटा येतो. हो, विशेषतः तो भाग जिथे गोंधळ आणि कपटाचं जाळं इतकं घट्ट विणलंय की काय खरं आणि काय खोटं हेच समजत नाहीये. आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहे क्लिओडस. हो, आणि लेखकाने क्लिओडसला जे रूप दिले ना, ते खूप विचार करून दिलेलं दिसतं. म्हणजे तो समुद्राच्या तळाशी एक भव्य ऑक्टोपस आहे. ऑक्टोपस? हो, कारण त्याचे अनेक हात असतात. तो एकाच वेळी अनेक दिशांना हल्ला करू शकतो. हे त्याच्या कपटी स्वभावाचं प्रतीक आहे. तो सरळ लढतच नाही, तो एक जाळं विणतो. आणि त्या जाळ्याचा सर्वात महत्त्वाचा धागा म्हणजे त्याचा स्वतःचा डोळा, जो खरा ब्लडस्टोन आहे. ही कल्पनाच किती विलक्षण आहे. अगदी. म्हणजे शक्तीचा स्रोत बाहेर कुठे नाहीये, तो खलनायकाच्या अस्तित्वाचाच एक भाग आहे. आणि त्याने स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करून ती वशीकरण शक्ती जागृत केली आहे. हे वाचल्यावर तर त्या दगडाची तीव्रता आणखीनच गडद होते. बरोबर. इथे लेखक शक्ती आणि त्याग यांचा संबंध जोडत आहेत. क्लिओडसने शक्ती मिळवण्यासाठी स्वतःच्या शरीराचा, स्वतःच्या रक्ताचा वापर केला. हा एक प्रकारचा काळा यज्ञ आहे. आणि या यज्ञातून मिळालेली शक्ती तो वापरतो इतरांना नियंत्रित करण्यासाठी. आणि त्याचा पहिला बळी ठरते राजकुमारी क्लिओपात्रा. हो,
क्लिओपात्रा जेव्हा खोटा ब्लडस्टोन घेऊन तळ्याबाहेर येते तो प्रसंग मानसशास्त्रीयदृष्ट्या खूप महत्वाचा आहे. तिची आई, वडील, सैनिक कोणीच तिला ओळखू शकत नाही. का? कारण त्यांना जे बघायचं आहे तेच ते बघतात. एक विजयी राजकुमारी. अगदी. याला कन्फर्मेशन बायस म्हणतात. सगळ्यांना वाटत होतं की क्लिओपात्रा जिंकेल, ब्लडस्टोन आणेल. त्यामुळे जेव्हा ती परत येते तेव्हा तिच्या वागण्यातील बदल, तिच्या डोळ्यांतील ते निर्जीव भाव, याकडे सगळेच दुर्लक्ष करतात. हो, ते स्वतःची फसवणूक करून घेतात. क्लिओडस फक्त त्याचा फायदा उचलतो. आणि राणी बनताच तो तिच्यामार्फत आपल्या योजनेला सुरुवात करतो. एकाच वेळी 2 ठिकाणी हल्ला. ऑक्टोपसच्या हातांप्रमाणेच. बरोबर. क्लिओपात्राला स्वतःच्या आईला, इस्मेराल्डाला ठार मारायचा आदेश मिळतो. आणि मला हा प्रश्न पडला की लेखकाने आई आणि मुलीचा संघर्ष का निवडला असेल? कारण कौटुंबिक विश्वासावर केलेला हल्ला हा सर्वात मोठा आणि विनाशकारी असतो. बरोबर. राज्यावर हल्ला करण्यापेक्षा थेट कुटुंबात फूट पाडणं हे जास्त परिणामकारक आहे. हे क्लिओडसच्या क्रूरतेची खोली दाखवतं. हो, तो फक्त राज्य नाही तर नातेसंबंध, विश्वास, प्रेम सगळं नष्ट करू पाहतोय. आणि दुसरीकडे तो इन्कुबू पंथाच्या प्रमुखाला, मोरोगो मोयाला, थॅक्सिओसची जादुई झाडं जाळायला लावतो. म्हणजे एकाच वेळी भावनिक आधार म्हणजे आई आणि राज्याच्या शक्तीचा नैसर्गिक स्रोत म्हणजे ती जादुई झाडं, हो. दोन्ही संपवण्याचा डाव खूपच भयावह आहे. आणि मग तो प्रसंग येतो, आई मुलीचा संघर्ष. क्लिओपात्रा इस्मेराल्डावर हल्ला करते. पण इस्मेराल्डा केवळ एक राणी नाहीये, ती एक शक्तिशाली जादूगरणी आहे. ती प्रोटेगरा लुकमनारा या मंत्राने स्वतःचं संरक्षण करते. नावामध्येच प्रोटेक्शन आणि ल्युमन म्हणजे प्रकाश आहे. अगदी. आणि त्याच क्षणी इस्मेराल्डाला सत्य कळतं. तिच्या मुलीचे डोळे तिचे नाहीत. ती एका बाहुलीसारखी वागतेय. विचार करा, एका आईसाठी हा साक्षात्कार मृत्यूपेक्षाही भयंकर असेल. आणि जसजशी ही काळ्या जादूची सावली गडद होत जाते तसतसा कुठून तरी प्रकाशाचा किरण येण्याची गरज निर्माण होते. इथे लेखक कथेला एका पौराणिक वळणावर आणतात. चंद्रबेटावर असलेली क्लिमा या प्राचीन जादूगरणीची भव्य मूर्ती जागृत होते. हे थोडं म्हणजे डेव्स एक्स मशिनासारखं वाटतं नाही का? म्हणजे जेव्हा सगळं संपत आलंय तेव्हा अचानक एक दैवी शक्ती मदतीला येते. वरवर पाहता तसं वाटू शकतं. पण सोनार यांनी आधीच्या प्रकरणांमध्ये या मूर्तीचे संदर्भ दिलेले आहेत. त्यामुळे तिचं जागृत होणं अचानक घडलेलं वाटत नाहीये. ती एक प्रकारची बॅलन्सिंग फोर्स आहे. अच्छा. निसर्गाचा नियम आहे की जेव्हा कोणतीही एक शक्ती प्रमाणाबाहेर वाढते तेव्हा तिला संतुलित करणारी दुसरी शक्ती आपोआप जागृत होते. आणि क्लिमाला ब्रिगिटा या दुष्ट शक्तीच्या मूर्तीच्या जागृत होण्याचा धोकाही जाणवतो. म्हणजे हा संघर्ष आता चांगल्या आणि वाईट शक्तींच्या वैश्विक युद्धाचा एक भाग बनलाय. बरोबर. आणि इथे कथा खऱ्या अर्थाने रंजक वळण घेते. क्लिमाची मूर्ती समुद्रावरून चालत क्लिओडसचा सामना करायला येते. हे दृश्य डोळ्यासमोर उभं केल्यावरही अंगावर शहारे येतात. त्यांच्यातलं युद्ध हे केवळ जादुई शक्तींचं प्रदर्शन नाहीये, तर ते 2 वेगवेगळ्या विचारसरणींचं युद्ध आहे. हो. क्लिओडसचं सतत रूप बदलणं हे त्याच्या अस्थिर आणि कपटी स्वभावाचं लक्षण आहे. तो कधी ऑक्टोपस, कधी पक्षी, तो कधी साप बनतो. तो कधीच स्वतःच्या मूळ रूपात लढत नाही, कारण त्याला स्वतःच्या अस्तित्वाचीच भीती वाटते. तो फक्त सत्तेच्या मुखवट्या आड लपतो. या उलट क्लिमा शांत आणि स्थिर आहे. ती त्याचे प्रत्येक डावपेच उधळून लावते, कारण तिची शक्ती शुद्ध आहे, आत्मविश्वासावर आधारित आहे. आणि याच लढाई दरम्यान त्यांच्या संवाहातून ब्लडस्टोनचं खरं रहस्य समोर येतं. मला वाटतं हा या कथेचा गाभा आहे की तो दगड स्वतःहून चांगला किंवा वाईट नाही, तो फक्त एक आरसा आहे. हो, ही एक खूप मोठी तत्वज्ञान संकल्पना आहे. कोणतीही शक्ती, मग ती अणुशक्ती असो, पैसा असो किंवा जादू, ती स्वतःहून चांगली किंवा वाईट नसते. वापरणाऱ्याचा हेतू तिचा स्वरूप ठरवतो. अगदी. ब्लडस्टोन वापरणाऱ्याच्या मनात जे काही आहे, लोभ, द्वेष, प्रेम, करुणा, त्याला तो हजारो पटींनी वाढवतो. म्हणजे क्लिओडसच्या मनात सत्तेची अमर्याद भूक होती, म्हणून तो दगड एक विनाशकारी शस्त्र बनला. बरोबर. आणि इथेच कथा भूतकाळात जाते. क्लिमाला तिची आणि ब्रिगिटाची प्राचीन लढाई आठवते. ब्लडस्टोनची निर्मिती, उबुंटू आणि इन्कुबू पंथांची स्थापना. या फ्लॅशबॅकमुळे या संपूर्ण संघर्षाला एक ऐतिहासिक संदर्भ मिळतो. हे युद्ध आजचं नाहीये. नाही, ते पिढ्यानपिढ्या चालत आलेलं आहे. उबुंटू पंथ निसर्गाच्या संतुलनावर विश्वास ठेवतो, तर इन्कुबू पंथ शक्ती आणि वर्चस्वावर. म्हणजे ब्लडस्टोन हे फक्त एक निमित्त आहे. खरा संघर्ष ह्या 2 विचारसरणींमध्ये आहे. हो, आणि क्लिमा आणि क्लिओडसचं युद्ध हे त्याच विचारसरणीचं अंतिम रूप आहे.
आणि आता आपण येतो त्या युद्धाच्या शेवटच्या आणि सर्वात नाट्यमय टक्क्याकडे. जिथे अंताचा आरंभ होतो. क्लिमा केवळ जादूटोण्याने लढत नाही, ती क्योडसच्या मानसिकतेवर हल्ला करते. ती त्याच्या अहंकाराला आव्हान देते. रूप बदलून पळपुटेपणा करण्यापेक्षा हिंमत असेल तर तुझ्या मूळ मानवी रूपात येऊन माझ्याशी लढ. हे वाक्य म्हणजे त्याच्या वर्मावर केलेला घाव आहे. हो, कारण अहंकारी व्यक्तीसाठी पळपुटेपणाचा आरोप सहन करणं सर्वात कठीण असतं. क्लिमा त्याला दाखवून देते की त्याची सगळी रूपं ही त्याची कमजोरी आहे, ताकद नाही. आणि त्याचा अहंकार त्याच्या बुद्धीवर मात करतो. तो आव्हान स्वीकारतो आणि हीच त्याची सर्वात मोठी चूक ठरते. आणि क्लिमा याच क्षणाची वाट बघत होती. ती तिचा सर्वात शक्तिशाली आणि गुप्त मंत्र वापरते. ओब्लिव्हियारा सॅक्रा, विस्मृती मंत्र. हा लेखकाचा एक मास्टर स्ट्रोक आहे. किऑट्सला मारण्याऐवजी त्याचं अस्तित्वच पुसून टाकण्याचा निर्णय. ही शिक्षा मृत्यूच्या शिक्षेपेक्षा खूप मोठी आहे. नक्कीच. ज्या ओळखीसाठी, ज्या सत्तेसाठी त्यांनी हे सगळं केलं, तीच ओळख त्याच्याकडून हिसकावून घेतली जाते. तो कोण होता, त्याच्याकडे कोणती शक्ती होती, तो सगळं विसरतो. तो फक्त एक रिकामा देह बनून राहतो. हो, एक प्रकारचा काव्यात्मक न्याय आहे हा. मारून टाकल्यास तो एक खलनायक म्हणून इतिहासात जिवंत राहिला असता, पण आता तो काहीच नाही. या मंत्राचा परिणाम इतका जबरदस्त आहे की त्याच्या हातातून ब्लडस्टोन खाली पडतो आणि क्लिमा तो हवेतच पकडून स्वतःच्या कपाळावर स्थापित करते. ही शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे. क्लिमा तो दगड स्वतःच्या दैवी ऊर्जेने, ज्ञानाने आणि करुणेने शुद्ध करते. आणि त्याचा लाल रंग बदलून शांत, जांभळा होतो. हो, रक्ताचा आणि क्रोधाचं प्रतीक असलेला लाल रंग बदलून शांत, ज्ञानाचं प्रतीक असलेला जांभळा रंग येतो. हे सूचित करतं की शक्तीवर जेव्हा ज्ञानाचं आणि करुणेचं नियंत्रण येतं, तेव्हाच ती विधायक बनते. आणि क्लिओपात्राचा पराभव होताच सगळी परिस्थिती बदलते. क्लिओपात्रा आणि मोरोगोमोया शुद्धीवर येतात. जणू एखाद्या दीर्घ आणि भयानक स्वप्नातून जागे झाल्यासारखे. त्यांच्या मनात काय भावना असतील? पश्चाताप की सुटका झाल्याचा आनंद? दोन्ही. त्यांना आठवतं की त्यांनी काय केलं, पण त्यांना हेही कळतं की ते त्यांच्या नियंत्रणात नव्हतं. हा एक मोठा मानसिक संघर्ष आहे, विशेषतः क्लिओपात्रासाठी. जिने आपल्या आईवरच तलवारीने वार केला होता. हो, या घटनेच्या मानसिक व्रणातून बाहेर पडायला त्याला खूप वेळ लागेल. लेखकाने इथे नायकांनाही सहज सोडून दिलेलं नाही. आपल्याला भटका म्हणून सोडून दिलं जातं. एक धडा म्हणून, इतरांसाठी एक जिवंत उदाहरण म्हणून. सत्ता आणि शक्तीचा गैरवापर केल्यास काय अवस्था होऊ शकते हे दाखवण्यासाठी. कथेच्या शेवटी क्लिमा सर्व जादूगारांना एकत्र करते आणि त्यांना सत्तेसोबत येणाऱ्या जबाबदारीबद्दल उपदेश देते. यामुळे दोन्ही पंथांमधला वैरभाव संपून शांतता प्रस्थापित होते. अगदी. म्हणजे केवळ खलनायकाचा नाश हे ध्येय नव्हतं, तर ज्या विचारधारेमुळे संघर्ष निर्माण झाला ती बदलणं महत्वाचं होतं. ही कथा एका विचारसरणीच्या परिवर्तनाची आहे. त्यांनी एका प्राचीन मंत्राचा वापर केला आणि तो दगड शांत झाला. पण बेटावरून बाहेर पडताना त्यांना दिसलं की रोहन आणि त्याचे मित्र तिथेच गायब झाले आहेत. ते कुठे गेले याचं उत्तर दडलं होतं त्या दगडाच्या शेवटच्या विक्षेपात, जे सांगत होतं की इतिहास स्वतःची पुनरावृत्ती करतो. ब्लडस्टोन पुन्हा एकदा मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडला गेला, पण कोण्या एका नवीन व्यक्तीच्या शोधाची तो वाट पाहत आहे. क्लिओपात्रा आणि ब्लडस्टोनची ही कथा आपल्याला शिकवते की काही रहस्यही इतिहासात गाडलेलीच बरी असतात. ती बाहेर आली की केवळ विनाशच होतो. आपण क्लिओपात्रा आणि ब्लडस्टोन या कादंबरीच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर चर्चा करत आहोत. हो. क्लिओडसचा पराभव झालाय, क्लिओपात्रा मुक्त झालीये, रोमग्रिप्टस राज्य सुरक्षित आहे, म्हणजे सगळं तर ठीक झालंय नाही का? पण कथा खरंच इथे संपते का? नाही, मला तरी तसं नाही वाटत. उलट शेवटची काही पानं जी आहेत ना, ती एका नवीन आणि कदाचित अधिक मोठ्या रहस्याला जन्म देतात. बरोबर. आणि म्हणूनच आज आपण याच गोष्टींवर सखोल चर्चा करणार आहोत. अगदी. या कथेच्या शेवटच्या आत काय दडले, सत्तेच्या लालसेचा नेमका परिणाम काय होतो, आणि लेखकाने वाचकांना कोणता संदेश दिलाय याच्या मुळाशी आपण जाणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया त्या शेवटच्या दृश्याने. खरं सांगते, ते वाचल्यानंतर माझ्या अंगावर अक्षरशः काटा आला. ते चंद्रबेटावरचं दृश्य बरोबर. हो, जिथे चांगल्या जादूची संस्थापक किमा हिचा भव्य पुतळा आहे, त्याच्या अनेक फूट खाली गाडलेला ब्रुजेटाचा पुतळा हळूहळू हलू लागतो. आणि सगळ्यात अस्वस्थ करणारी गोष्ट म्हणजे त्या पुतळ्याच्या डोळ्यातून असं उकळतं पाणी झिरपू लागतं. किती भयावह आहे हे. हे दृश्य केवळ भयावह नाहीये,
ते खूप काही सांगून जातं. म्हणजे ब्रिजेटा ही काळ्या जादूची संस्थापक आहे. किमाची कट्टर प्रतिस्पर्धी. अगदी चांगुलपणाच्या प्रतीकाच्या पायाखाली वाईटाचं प्रतीक जिवंत होतंय. हेच तर दाखवतं की चांगल्याच्या खाली वाईट नेहमीच कुठेतरी दडलेलं असतं. आणि तिचा अनुयायी क्लिओडस, तो तर आता स्मृतिभ्रंश होऊन त्याच बेटावर भटकतोय. हो, वेड्यासारखा. आणि ब्रिजेटाचा तो पुतळा त्याच्यासाठी हळहळतोय, त्याला मदत करण्याचा विचार करतोय. माझा प्रश्न हा आहे की लेखकाने असा शेवट का निवडला असेल? म्हणजे एक सरळसोट हॅपी एंडिंग ते देऊ शकले असते, पण हे असं गूढ का ठेवलं? यामागे एक खूप मोठं साहित्यिक कारण आहे असं मला वाटतं. लेखक इथे फोरशॅडोईंग नावाच्या तंत्राचा वापर करत आहेत. फोरशॅडोईंग म्हणजे भविष्यात काय होणार आहे याची एक झलक. बरोबर. हे दृश्य केवळ गूढ निर्माण करण्यासाठी नाही, तर पुढच्या संभाव्य संघर्षाची बीजे पेरण्यासाठी आहे. क्लिओडस हारला, पण त्याला घडवणारी शक्ती, त्याची मार्गदर्शक ब्रिजेटा, ती अजूनही अस्तित्वात आहे. म्हणजे ती पुन्हा सक्रिय होऊ शकते. नक्कीच. यातून लेखक कथेचा दुसरा भाग येण्याची शक्यता तर सुचवतातच, पण एक मोठा तात्विक मुद्दाही मांडतात. आणि तो मुद्दा कोणता? तो मुद्दा हा आहे की चांगल्या आणि वाईटाची लढाई ती कधीच कायमची संपत नाही. ती अविरत चालूच असते. म्हणजे उबुंटू आणि इन्कुबू पंथांमधलं वैर तात्पुरतं शमले, पण वाईटाचं मूळ संपलेलं नाही. ते फक्त योग्य वेळेची वाट पाहत जमिनीखाली शांत आहे. हे एका नवीन, कदाचित आधीपेक्षाही मोठ्या वादळाची नांदी असू शकते. आणि ह्या सगळ्या वादळाचं मूळ कारण पुन्हा एकदा तोच दगड ठरू शकतो, तो ब्लडस्टोन. हो, त्या दगडासाठीची लालसा, विशेषतः क्लिओडोसची महत्वाकांक्षा. खरंय, पण क्लिओडोसकडे पाहिल्यावर मला फक्त एक खलनायक दिसत नाही. नाही, तो नाहीये. खरं तर लेखकाने एका हुशार, महत्वाकांक्षी व्यक्तीचा प्रवास दाखवलाय, जो सत्तेच्या मोहापायी स्वतःची मूल्य विसरतो. त्याची शोकांतिका हीच आहे की तो खलनायक जन्माला आला नव्हता. परिस्थितीने आणि त्याच्या लालसेने त्याला तसं बनवलं. अगदी. तो एक साधासुद्धा जादूगार नव्हता, रूप बदलणारा अत्यंत धूर्त. त्याने क्लिओपात्रासारख्या शक्तिशाली राणीला आपली कठपुतळी बनवलं आणि तिच्याकडून राज्याची सगळी रहस्य काढून घेतली. हो, आणि त्याचा उद्देश फक्त रोम ग्रिप्टसवर राज्य करणं नव्हता. नाही, काहीतरी मोठं होतं. खूपच भयावह होतं. त्याला काळ्या जादूचं स्वतःचं एक बेट तयार करायचं होतं. त्यासाठी त्याने क्लिओपाट्राकडून चोरलेल्या त्या जादुई बिया वापरण्याचा कट रचला होता. विचार करा, एका दगडाच्या वशीकरण शक्तीने एका कित्येक पिढ्यांपासून चालत आलेल्या स्त्रीप्रधान राजघराण्याचा जवळपास नाशच केला होता. सत्तेची लालसा किती विनाशकारी असू शकते याचं हे एक जिवंत उदाहरण आहे. एका व्यक्तीच्या महत्वाकांक्षेने संपूर्ण साम्राज्याला वेठीस धरलं होतं. पण शेवटी किमाच्या हस्तक्षेपामुळे ब्लडस्टोनमधली काळी ऊर्जा नष्ट झाली आणि त्याचा रंग लालऐवजी जांभळा झाला. हो, आणि किमाने तो दगड स्वतःच्या पुतळ्याच्या कपाळावर जडून घेतला. जेणेकरून तो परत कोणाच्याही हाती लागणार नाही. आता मला सांगा, दगड जांभळा झाल्यामुळे तो पूर्णपणे सुरक्षित झालाय का? धोका टळलाय का? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. दगडातली काळी ऊर्जा कदाचित नष्ट झाली असेल, पण त्या दगडातली शक्ती आणि त्याची ख्याती कायम आहे. त्याची वशीकरण शक्ती किती विनाशकारी असू शकते हे इतिहासाने दाखवून दिलंय. धोका वस्तूमध्ये नसतो, तर ती वस्तू वापरणाऱ्याच्या मनात असतो की नाही. बरोबर. जोपर्यंत लोकांना हे माहीत आहे की असा दगड अस्तित्वात आहे, तोपर्यंत तो मिळवण्याची लालसा कोणाच्या ना कोणाच्या मनात जन्म घेतच राहील. क्लिओडस गेला, पण भविष्यात दुसरा क्लिओडस येणारच नाही याची खात्री कोण देणार? म्हणजे दगड सुरक्षित आहे, पण त्याचं रहस्य आणि त्यामुळे निर्माण होणारा मोह तो कायम आहे. ही कथा फक्त जादूची नाहीये. नाही, ही मानवी स्वभावाच्या त्या काळ्या बाजूची आहे, जी सत्तेसाठी कोणत्याही थराला जाऊ शकते. आणि एका काल्पनिक कथेच्या माध्यमातनं मानवी स्वभावावर इतकं मार्मिक भाष्य करणं हेच लेखकाचं यश आहे. अगदी. आणि हेच आपल्याला लेखकाच्या मनोगताकडे घेऊन जातं. ही थरारक कथा संपल्यावर लेखक निमिष सोनार वाचकांसाठी एक छोटासा संदेश देतात, ज्याचं शीर्षकच खूप विचार करायला लावणार आहे. हो ना, 4 बुकं वाचून शहाणपण येते होय. आणि लेखकाचा यावरचा दृष्टिकोन खूपच सुंदर आहे. त्यांचा संदेश अगदी स्पष्ट आहे. हो, नक्कीच येतं. ते म्हणतात की वाचन करणारी माणसं अधिक प्रगल्भ आणि विचारी असतात. कारण आपण फक्त स्वतःच्या अनुभवातूनच नाही शिकत, आपण दुसऱ्यांच्या अनुभवातूनही शिकतो. आणि हे ज्ञान आपल्याला पुस्तकं अगदी सहज उपलब्ध करून देतात.
याला कथेच्या संदर्भात पाहिलं तर म्हणजे क्लिओपात्रा आणि ब्लडस्टोन ही केवळ एक मनोरंजक कथा नाही, नाही, अजिबात नाही. ती आपल्याला लोभ, सत्ता, त्याग, विश्वासघात याबद्दल शिकवणारी एक कार्यशाळा आहे. अगदी अचूक शब्द वापरलात, कार्यशाळा. आपण प्रत्यक्ष क्लिओडससारखा अनुभव न घेताही त्याच्या चुकांमधून शहाणे होऊ शकतो. बरोबर. पुस्तके आपल्याला दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकावण्याची संधी देतात, त्यांच्या नजरेतून जग पाहायला शिकवतात. क्लिओडसने लालसेपायी काय गमावलो हे वाचल्यावर आपल्याला आपल्या आयुष्यातील मोहांवर नियंत्रण ठेवायची प्रेरणा मिळते. आणि क्लिओपात्राने जो विश्वासघात अनुभवला, ते दुःख सोसलं, ते वाचून नात्यांमधल्या विश्वासाचं महत्त्व कळतं. हो, वाचाल तर वाचाल ही म्हण आपण नेहमी ऐकतो, हो, पण या कादंबरीच्या संदर्भात तिचा अर्थ अधिक खोल वाटतो. इथे वाचाल म्हणजे केवळ जिवंत राहाल असं नाही, तर एक अधिक चांगलं, अधिक शहाणं आयुष्य जगाल असा होतो. खरंय. लेखकाच्या मते या कथेतील पात्रांनी केलेल्या चुकांमधून शिकून आपण आपलं जीवन अधिक चांगलं बनवू शकतो. नक्कीच. पुस्तके आपल्याला एकाच जन्मात हजारो आयुष्य जगण्याची संधी देतात. त्यातून आपण काय करावं आणि काय टाळावं हे शिकतो. हाच या कथेचा आणि लेखकाच्या संदेशाचा गाभा आहे. ही कादंबरी केवळ मनोरंजन करत नाही, तर आपल्याला आरसा दाखवते. बरोबर. तर एकूणच ही चर्चा आपल्याला 3 महत्त्वाच्या मुद्द्यांपर्यंत घेऊन येते. 1. ब्रिजेटाच्या रूपाने कथा सांगते की चांगल्या वाईटाचा संघर्ष कधीच संपत नाही. 2. ब्लडस्टोनची कथा आपल्याला सत्तेची लालसा कशी विनाश करते याचा धडा देते. बरोबर. आणि 3. सर्वात महत्त्वाचं, यांसारख्या कथा वाचून आपण दुसऱ्यांच्या अनुभवातून शिकून अधिक प्रगल्भ होऊ शकतो. खरंच. एक शक्तिशाली कथा फक्त मनोरंजनच नाही करत, तर आपल्याला विचार करायलाही भाग पाडते. हो, ती संपते, पण आपल्या मनात एक प्रश्न सोडून जाते. ब्लडस्टोन आता किमाच्या पुतळ्याच्या कपाळावर सुरक्षित आहे. पण एक विचार मनात येतोच कोणता? की जर आपल्यापैकी प्रत्येकाच्या हाती ब्लडस्टोनसारखी अमर्याद शक्ती आणि सत्ता मिळवण्याची संधी आली, तर आपल्या आतला क्लिओडस जागा होईल का? आणि जर तो जागा झाला, तर त्याला थांबवण्यासाठी आपली किमा तितकी प्रबळ असेल का? तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. आणि अशाच गूढ कादंबऱ्यांसाठी बुकवाईज विथ अनिल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद.